असाच एक प्रश्न होता मोठा मधला, हा. त्या रस्त्याचं तसं साहेबांच्या माध्यमातून काम झालेलं आहे, पण आमची ग्रामस्थांची त्या लोकांची आणि आमची सर्वांची की हा रस्ता आहे की गावाला तू भागणारा म्हणजे आणि ते मोठं ट्रॅफिक असणारा तो रस्ता आहे. तर आमचं हे म्हणणे तुळशीदायलाही सांगतो, आपले पंचायत समितीचे सदस्य ते आणि साहेबांना आमची तीच विनंती आहे गेले 4 वर्षापासून. मला वाटतं आपला अध्यक्ष आहे का इथं, मला वाटतं त्या रस्त्याचं नाव FDR 13 असं काहीतरी आहे. तर तो मुख्यमंत्री सडक योजनेच्या माध्यमातून तो रस्ता व्हावा, नदी ते जोगेश्वरी, आणि ही आमची मागणी आहे. आणि आता परत तुळशीदाईंना ते सांगतो आम्ही की त्यांनी हा मुख्यमंत्री सडक योजनेमध्ये हा मधला रस्ता घ्यावा, गावठाण ते जोगेश्वरी वाबळे मळा मार्गे हा रस्ता करणं गरजेचं आहे. तर हा आमची बरेच वर्षाची मागणी आहे. 2-3 वेळा साहेबांनी त्याच्यावर 30-40 लाख पाठण्याचं, पण काय की पुढचा करीतो मागचा परत खराब होतो. तर आमची विनंती की एकदा मुख्यमंत्री सडक योजनेमधून एकदाच तो 2-2.5 किलोमीटरचा रस्ता झाला तर परत काही राहणार नाही आणि संपूर्ण गावाला मळ्यांना जोडणारा तो रस्ता आहे. एवढीच मागणी राहिलेली, ती लवकरात लवकर पुरी करतील, तुळशीदाई करतील, साहेब करतील किंवा आपल्या पंचायत समितीच्या क्षेत्रात आहे त्या करतील, आम्हाला गॅरंटी आहे. खडकी गाव आहे ना, तुळशीताईच्या पाठीमाग, सीमाताईच्या पाठीमाग पूर्णपणे पाठिंब्याने उभे राहणार. समोरून चांगले उमेदवार आहे असं वाटत नाही का? जरी असले तरी त्यांची कामं नाही ना आपल्या इथं काहीच, आणि कधी 5 वर्षात ते दसकिऱ्याला नाही, मैत्रीला नाही, कोणाच्याच सुखदुःखात नाहीये. त्यामुळं आम्हाला माहिती आहे तर सचिन भाऊ आणि रमेश भाऊ हे नेहमी आमच्या सर्व सुखदुःखामध्ये कामामध्ये सहभागी असतात. त्यांना काय शब्द देणार आहे तुम्ही आता? आम्ही चांगल्यात चांगल्या मताने त्यांना विजयी करण्याचा प्रयत्न करणार आहे.